मी प्रियंका गोराड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे IVF सक्सेस मंत्र या विषयासंदर्भात आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ठाणे येथून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर आणि नाशिक येथून डॉक्टर सोनाली मळगावकर। आपण दोघांचं देखील मनापासून स्वागत करूया। खूप खूप स्वागत आहे डॉक्टर आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, प्रश्न असंख्य आहेत, मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहेत। डॉक्टर मळगावकर हे रिलायन्स लाईफ सायन्स मुंबई इथं IVF विभागामध्ये कार्यरत होते, तर प्रसिद्ध IVF तज्ञ डॉक्टर BN चक्रवर्ती कलकत्ता यांच्या सोबत सरांनी काम देखील केलेलं आहे आणि या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयामध्ये उच्च शिक्षण देखील मिळवलंय। तिथे जगविख्यात IVF तज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्या सोबत सरांनी काम केलेलं आहे। तर आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। आताच प्रोजेनेसिसमध्ये एका विदेशी महिलेला विवाहाच्या 18 वर्षांनंतर मातृत्व सुख मिळालंय। IVF प्रणालीनं अपत्य प्राप्तीसाठी या महिलेनं UK, अमेरिका, नॉर्वे, डेन्मार्क, कॅनडा अशा आदी प्रगत देशांमध्ये खरं म्हणजे उपचार घेतले होते आणि दरम्यान या तब्बल 8 वेळा IVF तंत्रज्ञान अपयशी ठरलेलं आहे। मात्र प्रोजेनेसिसमध्ये या महिलेला पहिल्याच IVF सायकलमध्ये यश मिळालेलं आहे। वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना डॉक्टर नरहरी मळगावकर खरंच एक वरदान आहेत। तर आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर सोनाली मळगावकर। या देखील वंध्यत्व निवारण तज्ञ असून त्यांनी पुणे येथून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी मुंबई येथील ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MS स्त्रीरोग तज्ञ हे पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलेलं आहे। तर गेल्या 6 वर्षांपासून त्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी अनेक वंध्यत्व दाम्पत्यावरती IVF पद्धतीने यशस्वीपणे उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवलेला आहे। तसंच त्यांनी वारंवार IVF अपयशी असलेल्या दाम्पत्यांवरती देखील यशस्वी असे उपचार देखील केलेले आहेत। खरं म्हणजे आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे, तितकाच महत्त्वाचा आहे। तुमच्या मनात जसे प्रश्न आहेत तसे माझ्या मनातही प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न विचारायला आपण सुरुवात करूया। डॉक्टर सोनाली, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येते। खरं म्हणजे IVF काय असतं हे जाणून घ्यायला आवडेल आणि याचा सक्सेस रेट नेमका किती आहे? हो, नक्की. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे जी नॉर्मल प्रोसेस आहे, जी नॅचरली गर्भनलिकेत होत असते, म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचा मिलाप जो नॅचरली गर्भनलिकेत होत असतो, ही जी प्रोसेस जर शरीराच्या बाहेर म्हणजे इन विट्रो झाली तर त्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो। तर या प्रोसेसमध्ये इंजेक्शन घेऊन आपण एक्स्ट्रा जे स्त्रीबीज लेडीजमध्ये वाढवतो। एका स्त्रीबीजामध्ये एक शुक्राणू आपण इंजेक्ट करून असा जो गर्भ आपण बनवतो तो 3 ते 5 दिवस वाढवून परत तो गर्भ आपण लेडीजच्या गर्भाशयात ट्रान्सप्लांट करतो। थोडक्यात या प्रोसेसला आपण IVF असं म्हणतो। सक्सेसचा जर विचार केला तर फर्टिलिटीसाठी ज्या काही ट्रीटमेंट्स आता सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये IVFचा सक्सेस रेट हा सगळ्यात जास्ती असा आहे। म्हणजे पूर्वी आपण कन्व्हेन्शनली आधी जे IVF करायचो तेव्हा सक्सेस रेट बऱ्यापैकी कमी, म्हणजे अराउंड 20 ते 25% असा असायचा। पण आता इतके ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी IVF मध्ये आले त्यामुळे फर्टिलायझेशन रेट वाढला आहे, इम्प्लांटेशन रेट आपण वाढवू शकतोय। या सगळ्यामुळे IVFचा सक्सेस रेट सध्याच्या घडीला आपण अराउंड 70 to 75% पुढे नेऊ शकतोय। तर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली त्यामुळे पूर्वी जे प्रॉब्लेम्स आहे, ज्याला काही उत्तर नसायचं किंवा काही सोल्युशन नसायचं, त्याच्यामुळे IVF या तंत्रज्ञानामुळे काय झालं की एक आपण म्हणतो की आशा निर्माण झाली आहे। नक्कीच डॉक्टर सोनाली, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहेत। आता वळते नरहरी सरांकडे। खरं म्हणजे सर, IVF फेल देखील होतात, त्याचा रेट देखील आपण पाहिलेला आहे आणि IVF 8 वेळा फेल झाल्यानंतर विविध देशांमधून एखादी महिला आपल्याकडे येते आणि पहिल्या IVF टेस्टमध्ये तिला पॉझिटिव्ह रिझल्ट येतो, हे देखील आपण पाहिलेलं आहे। दोन्ही गोष्टी खरं म्हणजे दोघांमध्ये विरोधाभास असा आहेच, मात्र IVFचा सक्सेस रेट वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? नक्की आपण जेव्हा बघतो IVF, असं जसं मॅडमने सांगितलं IVF काय असतं आणि आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे IVFचा रिझल्ट अतिशय चांगला झालेला आहे। सो जिथे आपण बघतो IVFचा रिझल्ट इतका चांगला इम्प्रूव्ह आहे, पण तिथेच आपण बघतो बऱ्याच वेळा IVF फेलही होतात। सो नक्की आपण पहिले जाणून घेऊया IVF फेल का होता आणि त्याचा रिझल्ट आता कोणत्या टेक्नॉलॉजीमुळे वाढलेला आहे। तर सर्वात महत्त्वाचे फॅक्टर IVF फेल होण्यामागे जर आपण बघितले, सो इनप्रॉपर इव्हॅल्युएशन, त्या कपलचं प्रॉपर इव्हॅल्युएशन होत नाही आणि इव्हॅल्युएशन न झाल्यामुळे, योग्य ते डायग्नोसिस न झाल्यामुळे योग्य ती ट्रीटमेंट, ॲडव्हान्स ट्रीटमेंट मिळत नाही। त्याच्यामुळे कुठेतरी आपला IVFचा रिझल्ट जो आहे सो तो कमी होतो। सो त्याच्यानंतर बघितलं जे फर्टिलिटी सेंटर आहे,
सो आता जे फर्टिलिटी सेंटर आहे टर्शरी केअर सेंटर आहे. तर बऱ्याच ठिकाणी बघतो आयव्हीएफ हे नॉर्मल गायनॅक सेटअप मध्येच आयव्हीएफ केले जातात, बॅच मध्ये आयव्हीएफ केले जातात. सो त्या कंडिशनमुळे कुठेतरी ही फिजिओलॉजी मॅच होत नाही, इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट होत नाही, त्याच्यामुळे हे रिझल्ट कमी होतात. तिसरा जर पॉईंट आपण बघितला तर याच्यामध्ये जो आयव्हीएफ सेटअप आहे तो किती ऍडव्हान्स आहे. जसं मी सांगितलं टर्शरी केअर सेंटर आहे का, त्याच्यामध्ये जगामध्ये ज्या चांगल्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आहे का, आणि त्याचा वापर करून योग्य ती ट्रीटमेंट होते का. सो हे कुठेतरी अभाव असल्यामुळे, टेक्नॉलॉजीचा अभाव असल्यामुळे हा आपला रिझल्ट कमी बघायला मिळतो. नंतर जर बघितलं तर स्किल डॉक्टर्स हे फार महत्वाची गोष्ट आहे. जसं आपण बघितलं सो तिथले जे डॉक्टर्स आहेत तिथे किती स्किलफुल आहे, त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने ट्रीटमेंट करतात, एम्ब्रिओ ट्रान्सफर कसे केले जाते, आणि त्याची जी एम्ब्रिओलॉजी लॅब आहे ती किती ऍडव्हान्स आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपण एक बघितला तर याचा कुठेतरी आयव्हीएफच्या रिझल्टवर फरक पडताना दिसतो. सो आता जर टेक्नॉलॉजी जर बघितलं आपण तर ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहे, आयव्हीएफ असं म्हटलं तर ही फार जुनी टेक्नॉलॉजी आहे, ऑलमोस्ट 40-45 वर्षापूर्वी आलेली टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट अतिशय कमी होता, 20-25% होता. पण आता जर बघितलं आपण तर अतिप्रगत आयव्हीएफ ज्या पद्धती आहे, ज्याच्यामध्ये इक्सी झालं, इंटरसॅटमामिक स्पर्म इंजेक्शन, इमसी झालं, पिक्सी झालं, ह्या पद्धतीमुळे आपल्याला जो फर्टिलायझेशन रेट आहे, ग्रेड ए क्वालिटी एम्ब्रिओ रेट हे अतिशय चांगला आपल्याला बघायला मिळतो. जसं बघितलं जी आयव्हीएफ लॅब असते ती क्लास 1000 लॅब आहे, आणि त्या लॅब मध्ये जे वातावरण क्रिएट केलं जातं, सो त्या वातावरणामुळे पण जे भ्रूण तयार होतात त्याची क्वालिटी अतिशय चांगली बनते. त्याच्यानंतर जे इन्क्युबेटर्स असतात, आता ट्रायगॅस इन्क्युबेटर आलेले आहे. सो म्हणजे जसं वातावरण गर्भाशयामध्ये असतं तसं वातावरण आपण क्रिएट करतो, आणि त्याच्यामुळे जो गर्भ बनतो तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा बनतो, त्याच्यामध्ये रिझल्ट इम्प्रूव्ह होता. तसंच आपण बघितलं तर फ्रीज प्रोटोकॉल म्हणजे गोठवून ठेवणी जी पद्धत आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण स्त्रीबीज, गर्भ किंवा शुक्राणू आपण -196 डिग्री टेम्परेचरला गोठवून ठेवतो, आणि जेव्हा हे गर्भ नॅचरल सायकल ट्रान्सफर करतो तर त्याच्यात आपल्याला रिझल्ट इम्प्रूव्ह होताना दिसतात. तसंच लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, तर त्याच्यानंतर क्रायो प्रिझर्वेशन युनिट झालं, उसाइट डोनेशन, एम्ब्रिओ डोनेशन झालं, पीजीटीए जे झालं, प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅनिप्लॉइडिक एम्ब्रिओ झालं, एरा झालं, लॅप्रोस्कोपी, हिस्टोस्कोपिक ज्या इन्फर्टिलिटी एनहान्सिंग सर्जरीज झालं, आणि सरोगसी आपण ज्याला बघतो, किंवा याच्यामध्ये पीआरपी थेरपीज वगैरे झालं, सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं, ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं. ह्या अतिशय वेगवेगळ्या उपचार पद्धती ज्या आयव्हीएफ मध्ये आता आलेल्या आहे, याच्यामुळे आयव्हीएफचा जो रिझल्ट आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालेला आहे. नक्कीच, खरं म्हणजे IVF उपचार पद्धती ही अगदीच जुनी उपचार पद्धती आहे, मात्र अत्याधुनिक असे बदल जे आहेत ते प्रोजेनेसिस सेंटरमध्ये घडवले जातात, आणि त्या बदलांमुळे पेशंट्सना नेमक्या कशा पद्धतीचे अनुभव आलेले आहेत आपण ऐकूया. रमेश यादव पवार. मी माया रमेश पवार. आमच्या लग्नाला आता 15 वर्ष संपून 16वं लागलेलं आहे. एवढे वर्षापासून आम्ही प्रयत्न केलं, नाही आम्हाला सक्सेस भेटला. आम्हाला इथं आल्यानंतरच सक्सेस भेटलं. फार पुण्यापर्यंत आम्ही ट्रीटमेंट घेतली होती, पण नाही सक्सेस झाला. हे रिझल्ट आम्हाला 3 ते 4-5 महिन्यातच कळलं. खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप छान असा अनुभव आता आपण ऐकलास. कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आलेला आहे रश्मी यांचा पुण्यातून. बोला ताई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी रश्मी दिवेकर. माझं 4 IUIच्या सायकलमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, तरी पण प्रेग्नन्सी राहू शकत नाही. तर अजून 1-2 सायकल ट्राय करावं की IVF ला गेलं पाहिजे? नक्कीच, डॉक्टर सोनाली काय सांगाल आपण? हा, आता जसं आपण रश्मीजींचा प्रश्न पाहिला की 4 IUI मध्ये रिझल्ट आला नाहीये, तर सगळ्यात आधी इव्हॅल्युएशन महत्वाचं आहे की काय कारण आहे. हे IUI फेल व्हायचं कारण आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करून बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे पेल्विक अल्ट्रासाउंड. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या अंडाशयात किती कपॅसिटी, त्याला आपण अँड्रल फॉलिक्युलर काउंट असं म्हणतो, तर त्याच्यात आपल्याला त्यात ओव्हेरियन रिझर्व्ह लक्षात येईल. सोबत ॲडिशनल सिमेन पॅरामीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तर हजबंडचा एक सिमेन अनालिसिस आपल्याला प्रॉपर ठिकाणाहून करणं गरजेचं आहे. शिवाय त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी तपासणी असणार आहे ती असणार आहे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी. तर ती इन्फर्टिलिटीमध्ये गोल्ड स्टँडर्ड अशी मानली जाते, कारण ट्यूब्सचा रोल हा IUI किंवा नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर त्याच्या बाबतीत आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे की वेदर ट्यूब इज फंक्शनिंग ऑर नॉट, किंवा ट्यूब आणि ओव्हरीचं रिलेशन कसं आहे, ॲडिशनल काही फॅक्टर्स आहेत का, की इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम येतोय. तर हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी याच्यामध्ये ते पिक्चर आपल्याला क्लिअर होणार. शिवाय जर एज, आता एजबद्दल आपल्याला माहिती नाही, पण एज जर 35 पेक्षा कमी असेल तर आपण ओव्हेरियन रिझर्व्ह चांगला एक्सपेक्ट करू शकतो. त्या केसमध्ये लॅप्रोस्कोपी नंतर आपण IUIची ट्रीटमेंट केली तर अराउंड 1-2-3 सायकल पुढे जायला हरकत नाही, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचा चान्स चांगला आहे.
पण समजा जर असोसिएटेड काही फॅक्टर्स असतील, म्हणजे हजबंडमध्ये जर सिमेन पॅरामीटर्समध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा लॅप्रोस्कोपीच्या दरम्यान आपल्याला ट्यूब्समध्ये काही प्रॉब्लेम सापडला आणि सेम सिटिंगमध्ये तो आपल्याला करेक्ट करता नाही आला, तर मात्र आपल्याला IVF चा पर्याय घेणं गरजेचं आहे. कारण IVF मध्ये जो सक्सेस रेट आहे तो IUI पेक्षा 3 पट जास्ती असणार आहे आणि 35 पेक्षा वय तर जास्ती असणार आहे. तर IUI ही आपल्याला त्याच्यामध्ये वेळ घालवता कामा नये, कारण रिझर्व जो आहे तो 35 नंतर ड्रास्टिकली कमी व्हायला लागतो. त्यामुळे फर्स्ट स्टेप विल बी लॅप्रोस्कोपी आणि त्यानंतर IUI. 1-2 सायकलमध्ये रिझल्ट आला नाही तर मात्र IVFचा निर्णय लवकर घेणं गरजेचं आहे. कारण कुठलाही IVFच्या किंवा प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटसाठी जो मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्नोस्टिक फॅक्टर जो असतो तो म्हणजे महिलेचं एज, आणि ते कन्सिडर करून, रिझर्व कन्सिडर करून आणि असोसिएट फॅक्टर कन्सिडर करून या दोघांपैकी एक पर्यायाने आपण पुढे गेलो तर नक्कीच रश्मीची तुम्हाला चांगला रिझल्ट डेफिनेटली येऊ शकतो. नक्कीच डॉक्टर सोनाली, खरं म्हणजे तुम्ही त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जे प्रश्न त्यांनी विचारले नव्हते, मात्र अनेक प्रश्न जे आहेत ते IVF या टेस्टबद्दल किंवा या उपचार पद्धतीबद्दल निर्माण होतातच. असाच एक प्रश्न नगरमधून आपल्याला विचारतायत रुक्मिणी पवार. ताई बोला, आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. हॅलो. हां ताई बोला. 7 वर्षापूर्वी डोनर टेस्ट बेबी केली होती, तर ती फेल झाली. त्यानंतर सगळाच दवाखाना बंद केला आम्ही. बरं. आता 1 वर्षापासून पाळी पण बंद झालेली आहे, तर त्यावर काही उपाय आहे का? नक्कीच. डॉक्टर सोनाली, काय सांगाल आपण? आता पवार मॅडमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांचे पिरियड्स बंद झालेत, राईट? तर त्याच्यामध्ये आता आपण जेव्हा ऍक्च्युली इव्हॅल्युएट करतो तर आपल्याला कुठल्याही ट्रीटमेंटसाठी अंडाशयात रिझर्व असणं गरजेचं असतं. तर ज्या अर्थी पाळी बंद झाली आहे त्या अर्थी अंडाशयात कपॅसिटी कमी असणार आहे, ते आपल्याला सोनोग्राफीद्वारे कन्फर्म करता येईल. आणि पाळी न यायचे 2 कारण असतात. एक म्हणजे अंडाशयाने काम करणं बंद केलं, जसं त्यांच्या केसमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की पाळी केल्यामुळे स्त्रीबीज वाढू शकत नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी राहायचा चान्स कमी आहे. दुसरं पिरियड्स रेग्युलर न यायचं किंवा पाळी बंद व्हायचं कारण असू शकतं अस्तरामध्ये. समजा अस्तर काही कारणाने वाढत नसेल, काही कारणाने ते चिकटलं असेल, तरी पण असे प्रॉब्लेम येऊ शकतात, पाळी बंद होऊ शकते. तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम सॉर्ट करता येईल. त्यानंतर जर अंडाशयाची कपॅसिटी चांगली असेल, फॉलिक्युलर रिझर्व शिल्लक असेल, तर मग आपण IVF द्वारे प्रेग्नन्सी अचीव करू शकतो. अंडाशयात रिझर्व जर कमी असेल तर मात्र आपल्याला श्रीबीज बँकेतून घ्यायची गरज पडते. त्याला आपण ओसाइड डोनेशन प्रोग्राम असं म्हणतो. पाळी गेल्यानंतर जर प्रेग्नन्सीची इच्छा असेल तर त्यासाठी ओसाइड डोनेशन हा चांगला ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये श्रीबीज आपण बँकेत घेऊन हजबंडच्या शुक्राणूंनी गर्भ बनवून तो 3 ते 5 दिवस वाढून आपण गर्भाशयात ट्रान्सफर करतो. त्यामुळे पाळी गेल्यानंतर ही प्रेग्नन्सी राहू शकते. अजून ओसाइड डोनेशनची जी हे आहे, जर समजा जन्मजात अंडाशय डेव्हलप झालं नसेल किंवा काही एक्स लिंक डिसीजेस असतील जी अंडाशयामार्फत, श्रीबीजांमार्फत जे ट्रान्समिट होत असेल, तर अशा केसेसमध्ये ओसाइड डोनेशन हा चांगला पर्याय ठरतो. काही कारणाने प्रिमॅच्युअरली मेनोपॉज आला असेल तर ओसाइड डोनेशन हा चांगला पर्याय. किंवा IVF दरम्यान पण जर आपल्याला वारंवार चांगल्या क्वालिटीचे गर्भ बनवता येत नसतील किंवा IVF आधी काही फेल झाले असू शकतील, तर अशा केसेसमध्ये पण ओसाइड डोनेशन हा चांगला पर्याय आहे. पण त्याआधी प्रॉपर इव्हॅल्युएशन गरजेचं असतं. पाळी न यायचं कारण गर्भाशयामध्ये असू शकतं, हे मी जसं सांगितलं. तर गर्भाशयातला कॉज रूल आउट आपल्याला पहिले करायचं आहे, कारण गर्भ तर आपण बाहेर बनवू, पण तो रुजण्यासाठी जमीन सुपीक आहे का हे आपण आधी बघणं गरजेचं असतं. नक्कीच. खरं म्हणजे आजकाल आपण पाहतो की शिक्षण उशिरा होणं किंवा करिअरच्या मागे लागणं, लग्न उशिरा होणं आणि त्यानंतरचं असलेलं फॅमिली प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे वंध्यत्वाची समस्या जी आहे ती उभी राहते. मात्र यावरती देखील पर्याय आहे, ते म्हणजे प्रोजेनेसिस सेंटर. या सेंटरमुळे, या डॉक्टरांमुळे खरं म्हणजे अनेक दाम्पत्य जे आहेत त्यांना मुलं झालेली आहेत. मूल होण्याचा आनंद जो आहे तो डॉक्टर नरहरी माळगावकर यांनी दिलेला आहे. खरं म्हणजे या डॉक्टरांनी दिलेला हा अनुभव आणि तो आनंद नेमका कसा आहे पेशंट्सकडून ऐकूया. सविता बाळासाहेब वाडेकर. बाळासाहेब अंबादास वाडेकर. आमच्या लग्नाला आता 27 वर्ष झाली. भरपूर दवाखाने फिरलो, तिथे काही यश आलं नाही. सरांकडे आल्यानंतर आम्हाला सर म्हटले 1 वर्षात तुम्हाला बाळ होईल. मी पेशंटला तर असं सांगू का, तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता मळगावकर सरांकडे जा. आणि सरांना खरोखर नमस्कार केला. म्हटलं सर तुमच्या तोंडामध्ये साखर पडो असं म्हटल्यानंतर, आणि खरोखर ते यश आम्हाला 3 ते 4 महिन्यातच बघायला मिळालं. मला बाळ हवे असा प्रश्न जर का तुम्हाला देखील पडलेला असेल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती साम संजीवनी या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत. ब्रेकची वेळ झालेली आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी.